तर हा नेमका काय विषय चालू आहे आणि हे कशाबद्दल होतंय ते चला मी सांगतो तुम्हाला पुढे. ते कसं अर्ध्यातून बघायला काही चांगलं नाही ना रे बा, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका हितेश पाटील. सर्वांना मनापासून जय श्रीराम मित्रांनो. तर सकाळी सकाळी उठून आम्ही पाटखेडा गावातील श्रीकृष्ण मंदिरात. तिथे भजन चालू होते, कारण आमच्या पाटखेडा गावात पंचरंगी भजन मंडळी म्हणून तरुण मुलांचे भजन मंडळ आहे. तर सकाळी सकाळी श्रीकृष्णाचे दर्शन घेऊन आम्हाला निघायचं होतं पालखीसाठी. श्री क्षेत्र जाडीचा देव या ठिकाणी आम्हाला पालखी घेऊन जायचं होतं. ते पण 70 ते 80 किलोमीटर एका दिवसात प्रवास करून आम्हाला जाडीच्या देवाला या ठिकाणी जायचं होतं. पण भजन मंडळीतले काही कार्यकर्ते म्हणजे काही उलट करणार नाही असं कधी होईल का? हे पहा आमचा सूरज दादा कसा नाचूर आला. आमच्या काही कार्यकर्त्यांचा 5 किलोमीटरचा फेरफटका पडल्याने ते आमच्या पुढे निघून गेले. आणि फेरफटका कस काय पडला रे बा ते सांगतो ना बा तुम्हाला मी पुढे. म्हणजे रस्त्याने येता येता कापूसवाडी आणि देऊळगावच्या मध्ये ते जंगल येणार बा, त्या जंगलात ते शॉर्टकट मारला बा त्यांना, त्यामुळे ते आमच्या 5 किलोमीटर पुढे निघून गेले ना बा. ते पायी चालू म्हणलीस ती भूक लावून गेली होती हो. मग आला ना भाऊ नाश्ता. खाया प्यायचं काही टेन्शन नाही याचं रे बा, सट खायचं तट राहायचं. तर चला मंडळी भेटू आता सेकंड पार्ट मध्ये. तर लोक फॉलो करून घ्या तुमच्या भावाला. ते कसं फॉलो नाही करलं की चालणार नाही ना रे बा. तुमच्या एका फॉलोवर माझी हिंमत वाढते ना नवीन व्लॉग बनवण्यासाठी. तर चला मित्रांनो, आजच्या पुरता एवढंच. भेटूया आता पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.